निराश असलेल्या लोकांसाठी संत बाळूमामांचा दिलासा. जीवनात प्रत्येकाला कधी ना कधी निराशेची वेळ येते. एखाद्या अडचणीने मन खचते, आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपण एकटे पडलो असे वाटते. पण अशा वेळी एकच नाव माणसाला पुन्हा उभं करतं, संत बाळूमामा. बाळूमामा हे फक्त संत नव्हते, ते लाखो भक्तांचे आधारस्तंभ होते. त्यांच्या आयुष्यात त्यांनी शेळ्या राखत राखत गरीब, पीडित आणि दुःखी लोकांचा हात धरला. मामा कधी पुस्तकातून नाही शिकवले, ते तर प्रेमातून शिकवले. त्यांच्या साध्या जीवनातून ते सांगत, जितकी अडचण मोठी तितका धीरही मोठा ठेव. तुमचं मन तुटणार नाही जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे. आजचा काळ धावपळीचा आहे. लोकांना बोलायला वेळ नाही, दुःख ऐकायला वेळ नाही. पण मामा मात्र शांतपणे आपली हाक ऐकतात. निराश मनाने जरी कोणी त्यांच्या नावाने हाक दिली ना, जय बाळूमामा, तर त्या आवाजातही एक ताकद असते. ती ताकद मनाला पुन्हा उभं करते. बाळूमामा म्हणायचे, कष्ट करा पण चिंता करू नका. माझ्या भक्तांच्या माथ्यावर दुःख जास्त काळ टिकत नाही. असे अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते पूर्णपणे खचले होते तेव्हा मामांनी कोणाच्या तरी रूपाने मदत केली, योग्य मार्ग दाखवला किंवा अचानक परिस्थितीच बदलून टाकली. निराशेतून आशेकडे घेऊन जाणारी हीच मामांची कृपा. म्हणूनच जर तुम्हीही सध्या तुटलेले असाल, हार मानत असाल किंवा कुणी नाही असं वाटत असेल, तर फक्त डोळे मिटा आणि शांतपणे म्हणा, मामा मला मार्ग दाखवा. तुम्ही पाहाल, मन हलकं होईल, धीर वाढेल आणि परिस्थिती बदलण्याचा मार्गही हळूहळू समोर येईल. कारण संत बाळूमामा हे नाव म्हणजे आशेचा दिवा, जो निराश मनाला पुन्हा प्रकाश देतो.